ಅಂತ ಲಾಸ್ಟ್ ಮೀಸು ನಮ್ಕ ಗೊತ್ತನಟ್ಲೆ ಪರಿಚಯ ಆಯ್ತಾರ ಸಕಡ ಮೀಸ್ ಆಗೆಲ್ಲ ದಳ ಬಾದ್ರ ಪಂಚಂಗ್ಲೆ आज लास्ट मीसंग आणि आई गरजेंत मीसना आणि मीसाचे नव्या हॉलांत सांगताना आमका दोख बसलो काल खर्चे म्हण कळाना मंडप सोमाना ताच्या उपरांत तेंत चिंतून 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 दुखी येता आणि उलटी फरतिल्यो त्याच दीस पाके काढले ते पुराय दोळ्यान पळयले आम्ही भुरगेपणार पळयल्ले बांदताले काम आता लास्ट हे आम्ही पळयले. आमचं विगर फादर विशाल मणीस 2023 मे 8 तारखेक कैयार करगजी घेऊन आपले अधिकार त्याने स्वीकार केलो. त्याच्या 1-2 महिन्या उपरांत हांगा इगर्ज पूर्ण जाल्या नवी इगर्ज बांदच्या विशयांत त्याने आयतारा दीस प्रस्ताव काढलो आणि त्याच्या उपरांत सकाळी सर घरांक एक पेपर दिवन तांतू 3 ऑप्शन दिल्ली. तांतू एक असली इगर्ज रिपेरी करच्या विशयांत मागीर एक त्याच जाग्यार इगर्ज मोडून नवी इगर्ज बांदच्या विशयांत आणि ना जाल्यार नव्या जाग्यार नवी इगर्ज बांदच्या विशयांत एक ऑप्शन दिल्ले. तांचो साबारांनी 3 नमुन्याच्या ऑप्शनाक ताणें हें केल्लें. नव्या जाग्यार नवी इगर्ज बांदीचे पडत म्हणून विगारान सांगिल्ल्याक सर लोकांनी मागीर ताका ओप्पिगे दिल्ली. ताच्या उपरांत 2024 जानेवारींत बुनियादी फातर नव्या जाग्यार घालून इगर्जीचें काम स्टार्ट केल्लें. काम बऱ्यान चलूं नासलें. 2025 ऑक्टोबर म्हयन्यांत विगारान एक आयतारा दीस एनावन्स केलें पोरणी इगर्ज मोडीचें म्हणून. खंयच्या कारणाक म्हणून ताणें सांगूना खंयच्या कारणा खातीर म्हणचें लोकांनी विचारल्याक सांगूंक लागलो आमचो 20 लाख रुपये आमकां नव्या इगर्जीच्या कामांत उरयत असो सामान ताका यूज करचो म्हणून जालो. ताका पोरण्या इगर्जीचे नळे काडून ताका यूज करचें सांगलें. सर लोकांनी सांगलें नळे पोरणे घालचे नाका, पोरणे घाल्यार थंय लिकेज जाता, पोरणे ताचो मस्त वर्सां जाल्ले पोरणे नळे जाता म्हणून ताका विगारान सांगलें तें तशें जायना अशें जायना सांगून लोकांक पुराय हें केलें. ताच्या उपरांत लोकांनी थोड्या जाणांनी ती पोरणी इगर्ज मोडची नाका सांगून ऑब्जेक्शन केलें. ऑब्जेक्शन केल्ल्याक कोणायक विगारान उलोवंक सोडूना. मागीर उरले थोडे जाण वचून बिस्पा दर्शन केलें. बिस्पान सांगलें पोरणे इगर्ज दवरल्यार ताचे मेंटेनन्स कोण पळयता विचारलें. ताका थोड्या हें कोण पळयता बरोवन दिवंक सांगलें. ताचे मागीर ताचे फिटनेसाचे विशयांत रिपोर्ट विचारलो. ताका हांगा NITच्या इंजिनियराचो रिपोर्ट हाडून ताका दिल्लो बिस्पाक. ताच्या उपरांत बिस्पान सांगलें दर पोरणी इगर्ज नवी इगर्जचें काम जावचें म्हणसर पोरणी इगर्ज मोडूंक ना सांगून भरवसो दिवन धाडिल्लें. ताच्या उपरांत हांगा विगारान हें केलें पोरणी इगर्ज उरयचे जाल्यार 1 करोड रुपये जमा करून तुमी दिजे सांगून विगारांनी सांगलें. ताचे कडेन ताचे पेपरां आसात तांतू बरोवन आनी पयशे कितले जमा जाले हांगून हाडून दिजे ते कितले जमा जाल्ले पयशे हांव बिसायबाक फावीत करता असं म्हणून सांगिल्लें. पूण बिस्पान ते विशयी खंयचे पयशांचे विशयी खंयचोय उलयनातले वरी कोणी ते फॉर्मा व्हरूनात आनी ते फिलअप करून दिवनातले. निजवणी इगर्ज मोडची गरज नासली. नवी इगर्ज आनी हाका साधारण एक 150 मीटर गॅप आसा मध्ये. ती इगर्ज पयस आसा नवी बांदलेली इगर्ज आणि हे इगर्जीत गरज नासतना म्हणलें आमकां काय आतां मेळ्ळे आतां 20 लाख मेळटा असं सांगिल्लें. आतां ते 20 लाख काही आसा म्हणून आतां दाखोवन दिल्यार बरें आसलें. आमी येताळा जाल्यार खरेंच मानत संजेच्या बुधवार येताळ मिसाव वचनातलो ना. पुढच्या दिसा मिसाव वचोना. आज आयतार आज मिसाव वचोना. कित्या कारण आमी इगर्ज काडूंक नाका म्हणलें इगर्ज काडचे नाका म्हणलें आनी ते चड नव्या इगर्जेक आयवाज दिल्लो आसा तर आमकां मोल खंय आसा. आमी पयशे दिल्यार आमकां मोल ना कितें रे. ह्या सगळ्याक जावप आमकां विस्पात हावन विगारात हावन विगारवारात हावन आनी ह्या आती समित्यांनी विरगत गवळी मंडळीत हावन आमकां जावप जाय. आमी येदोळ आयिल्ल्या खंयच्या पाद्रीक हांव अशें हें केल्लो ना. हांव विशन पावला 6 वर्सां अध्यक्षान वावरला. येदोळ आयिल्ल्या सक्कड विगारात सांगता बऱ्यान मोगान अच्छे लागी हाका चड हांवें हें दिल्लें. हो विगार आसतना दुबळ्या घरां बांदली. दुबळ्या घरां बांदतना फस्ट 2 घरां बांदतना
एक कथली सभे जबाबदार दिला, एक विशन बोला जबाबदार दिला. म्हणजे अध्यक्ष होणार असताना आमच्या फिरग्यात येतावन 1,59,000 आमच्या फिरग्यात येतावन त्यांचं कल्पना आल्याने दिल्या पैसे 1,00,000 आमच्या फंडांतलो उरले विविध फिरगती त्या विशन बॉल सभेत दानी सारनं ಒಟ್ಟು 4,30,05,000 ಒಟ್ಟು करणे या विगाराच्या हातान दिल्या. पुण्याच्या आज नावंतू ना विगारान करनिल्ल्या म्हणतात, सकाळी विगारानंतर केल्या म्हणतात. विशेष बोला काही नाव नाका, पण असं काम करताना आमका बेजार जाता. मालकाची गरज ही आज या स्थितीवर पावल्या आणि ताणे सांगतात की काले घटना बोलणार ये पात्रात बांधले वयर तांणी ओन घाला नाही ते आज एकदम सरपिटा जाऊ ना पूण तो कुरीस आम्ही सोदून ना हांगा तो कुरीस आमकां मेळना हांगा ताणी काले केला ना आमकां विशय गुत्तो ना ते आरचे बोले पयल्याच्यानी गेल्ले ते कशें जालां तितले वयर तांणी ओन घालून ते पिटो जाऊ ना मागीर आनी काले करूनचे मागीर हांगा हे पुरा ते रियल एस्टेट म्हणटा पळय त्या टायपार हांगा प्लॅन केला आनी फातर फातरूं कोणाक दिवचे गई आनी काले बिल्डींग बांदूचे गई काले ग्राउंड इतले ग्राउंड आसा आमकां दाराल पुरो आनी कोणेय रियल एस्टेट करून बिल्डींग बांदूचे जागो कोणाक दिवचो मागीर एक हांगा थोडे फातर फातर मुखार येतात गई ते फातर फातर जाल्यार येतात न्हय तांचे मिशनी तांचे लोरयो ही पुरा सीज करचे एक जाल्यार दवरनाचो आप्पास तांणी नास अणोसेचे हे जागो आपणोंक आयिल्ल्यानी कोणेय उरोवचो कोणेय नाका कोणेय उरोवंक साध्य ना कित्याक सांगल्यार आमच्या मालगाड्यान कितलेय वर्सां म्हजो आबा आहलो म्हजो बाप्पा आहलो म्हजे मावशी आहले ह्या कामाक ताणें आतां नात ताणें सांगले विशय पुरा गोत्ता आसा आमकां हांव हाका विरोध ही गरज म्हटल्यार विरोधूच तो दुसऱ्या विशयान हांव विरोध उलयना ही गरज म्हटल्या विशयान विरोध ये पोरने बिल्डिंग जाल्यार ये दाखला इगर्ज म्हटल्या तांणी ಒಂದು ಗಂಟೆ ಕುರ್ಸಾಕ್ ಲಗೋನ್ ಕುರಿಸಿ ಎಲ್ ಇಡಿ ಲೈಟ್ ತನಕ ಕಾಡುವುದಲ್ಲ ಅದು ಕುರಿಸಿ ಮಾತ್ರ आमच्या मालगाड्यात नावना येयल्ली आणि मालगाड्यांनी त्यांच्या कष्टांच्या वेळार बांदल्ली आणि ती वस्तू सगळ्याच जावन आसली आणि त्या इगर्जेंत आमकां कितें एक ते अनुभव आमकां ते उतरांनी सांगूंक जायना तसलो कित्याक म्हळ्यार त्याच गरजेंत म्हजें हॉल लायिल्लें म्हाका कुमगार मेळिल्लो म्हाका क्रिस्म मेळिल्लो आनी इवन म्हज्या भुरग्याकय तेंत हॉल लायिल्लें आनी सर तरांचे आमची कार्य आमचे सगळे कुटुंबाचें कार्य आमी त्याच गरजेंत जाल्ली आनी त्या गरजेंत एक कितें की वस्तूदार असो बांद आमकां आसा ह्या गरजेन आनी कशी जाल्यार ती आमची गरज आमी पुरयचे म्हणून आमी वस्तू आमकां वस्तू अशें आसतली. म्हज्या उडासा प्रमाणे तुमचे अभिप्राय कितें तशें हर एका लोकांना तांचे अभिप्राय दिल्ली पूण त्या अभिप्रायाचे की आतां मोल ना ते जस्ट आनी तुमचें कॉन्ट्रिब्युशन कितलें म्हणून दिल्ल्या कॉन्ट्रिब्युशन ताणें काण गेलां हांवें सांगचें जाल्यार फस्टाक 1,00,000 अशें 3,00,000 फस्टाक दिल्ले त्या वेळार म्हणालो हाका रेसिप्ट दिवंक जायना एकच फावटी दिवया म्हणालो चवथ्या फावटी दिल्ल्या वेळार 1,00,000ची रेसिप्ट ताणें दिल्ली उरले ताच्या पयलेची 3,00,000ची रेसिप्ट ती आनी दिवंक ना. पोलीस स्टेशनाक कंप्लेन केला तुम्ही 2 वर्सांनी 8 वर्सां गावांत रावा मागीर पळया तुम्ही तरणाटेने तुम्ही कशा वयल्या गावा येतात पळयता देखून तुमका बर फिनिशिंग बरोवन दी आमळा तुम्ही एकल्यान मनी बरोवन दिला गे आज एकल्यान बरोवन दिले आम्ही विस्पा दिला नाही भितर गेलो आम्ही यूथ आणि तसे काल गेला जस्ट एक व्हिडिओ काढूंक ना म्हणून विचारून गेले आमकां पोलीस स्टेशनाक व्हरून केस घालून 8-10 वर्सां जेलांत घालून फ्युचर नटले वरी करचे हाका येत आसा गे तर युथाक एक विचारूंक एक रायत ना गे नवे जरची कामां खातीर रात दीस म्हणून आमी युथी असले सपोर्टी असले
इतले पुरा असून लास्टाक युवताक फ्युचर नातले बरी करची सामागे नव्याच्या दिसात आम्ही सरपूर्ण चर्च दोरीत असले नाही. ही पोरणी गरज आमची गावची अस्मिताय ही उरोवची आमची जबाबदारी कित्याक म्हळ्यार आमच्या ते अंतू आम्ही आमच्या मंगाड्यान देखता तांच्या वामटी सपोर्ट जावन आसली ती गरज म्हज्या मंगाड्याने तशें काम केलां तशेंच हांवेंय त्या गरजेचें काम केलां. आमच्या उल्याक बाळो दिनासतना आमकां कोणेच आयकनासतना ही गरज म्हणून काडल्या. फिरकत सभेंत तर्क जाता आसतना ताका फेवर जाल्ल्यांक मात्र उलोवंक अवकाश आमकां विरोध करतना कोणाक उलोवंक अवकाश दिवना आनी आमी उलयता आसतना आमकां बसूंक सांगतालो ताच्या भशेन उलयतना आमकां कितले उलोवंक सोडटालो त्या दीस. आनी आतां खंयचेंय काम असल्यार पयले एका हप्त्या पयले 10 दिसा पयले मेसेज करतालो दीस कॉन्क्रीट आसा इतल्या जणांची गरज आसा तुमी सगळ्यां सुदारचें येजय म्हणून सदांच मेसेज करतालो. आनी काल संजेर काम असल्यार आज संजेर काम आसा इतले जण जाय म्हणून मेसेज करतलो. पूण ही गरज काडटा आसतना खंयचीच एक खबर कोणाक कळना आसतना गुप्ती ताका जाय जाल्ल्या जाणांक मात्र गुप्ती मेसेज दिवन दुसऱ्या दिसा मेसेज येताना कामाची मुस्तायकी काणगेर आयलात आनी हे काडूंक म्हणून तांकां पयल्या दीस राती कळयलां. उरल्या कोणाक कांय हाच्या विशयांत खबरच नासली. आमकां मिसा गेल्ल्यांक मीस आज निमाणे मीस सांगता आसतना मात्र कळ्ळें आमकां तशें आमकां खंयचीच एक खबर कोणें सांगूंक ना. गुटान ही गरज रात परतिल्या. आमच्या गौडी परिशदेन कितें आसल्यार तांकां उलोवंक आडखळ आनी खंयचें उलोवंक तांकां अवकाश ना. फिरकस मंडळींत दोगा तेगा जाणांनी हाका विरोध करताना तांकां कितेंच उलोवंक जानासतना हाचेंत अधिकार दाखयलो. नवी गौरी परिशद अस्तित्वाक येता आसतना ताका जाय जाल्ल्यांक पयल्यांत सांगून ताका वोट दिवचे करून तांकां मात्र विचारूंक काडला. ताका जाय जाल्ल्या जाणांक मात्र विचारूंक काडला. तांगेले बरी ते नासतात. तांकां कितेंच तांकां हे कित्या खातीर ही गरज काडटात म्हणून तांकां कांय ना. पूण विगाराच्या ओत्तडांत ते आसात. आमकां बिस्पान जाप दिवचे आमकां कित्या खातीर ही काडली. आमच्या कासरगोड वाराड्यांत इतली सोबीत आनी इतली मजबूत आसली इगर्ज दुसरी ना. ह्या इगर्जेक त्या कामाक पयले क्रिस्तांव भाऊ भयणी सकडी काम केलेले थोडे आजुनी जिवांत आसात ते आज दुकान घालयत आसात. तशेंच आमची मलगाडी ह्या काम करतना त्या दळा आशिल्ले मनीस आतांय दुकान घालयत आसात. हाका जबाब कोण दिता. आमी ह्या विशयांत बिस्पा कडेन 2 फावटी उलोवंक गेले. एक फावटी हांव गेलो हांव आनी म्हजे दोग जाण दुसरे आनी ताचे पयले आनी एक टीम गेल्ले. बिस्पान सांगलें आमकां भरोसो दिल्लो आतां तुर्तान तितले की कांय करूंक जायना स्टडी करून पळयता म्हणून सांगलें. पूण ते जावन 15 दिसां भितर ही गरज सत्यानाश केली. तेदोळ म्हज्या लागीं ती अभिप्राय सारूंक बाप आयिल्लो. हांवें तेदोळ सांगलें उपकार करून तुमी हो प्रस्ताव हातान काडून नजो मदें करता. एका मनान एका बऱ्या मनान ही गरजेचें काम चलता. 10 म्हयन्यांनी इतल्या अपुर्बायेन काम जालें. त्या देखून हो ही गरज नवी जावन दी उद्घाटन जावन मागीर तो प्रस्ताव काडा. आतां काडिनाकात मनस्ताप जाता 2 वंटे जातात म्हणून म्हजी अभिप्राय आपणें सांगली. ಅದು ಕೇವಲ ನಮ್ಮ ಕ್ರೈಸ್ತರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲದೆ ಆ ಊರಿನ ಎಲ್ಲಾ ಸಮುದಾಯದವರಿಗೂ ಆ ಒಂದು ಚರ್ಚು ಅದೊಂದು ಮಾದರಿಯಾಗಿತ್ತು. ಆ ಭಾವನಾತ್ಮಕ ಸಂಬಂಧ ಹೊಂದಿದಂಥದ್ದು ಆಗಿತ್ತು. ಅವೈಜ್ಞಾನಿಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಯೋಚನೆ ಮುಂದಾಲೋಚನೆ ಇಲ್ಲದೆ ಕೇವಲ ಒಂದು ಬಹುಮತದ ಧೋರಣೆಯಿಂದ ಚರ್ಚಿನ ಒಂದು ಬಹುಮತದ ಧೋರಣೆಯಿಂದ ಕೇವಲ ಒಬ್ಬ ಪಾದ್ರಿಯ ಒಂದು ಅಹಂಕಾರದ ನಿಲುವಿನಿಂದ ಮೊನ್ನೆ ಬಹಳ ತುರ್ತಾಗಿ
ಕೆಡವಲಾಯಿತು. ನಾವು ಅದರ ಮೊದಲು ಬಿಷಪ್ರನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೇವೆ. ಅದನ್ನು ಉಳಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರು ನಮ್ಗೆ ಭರವಸೆಯನ್ನು ಸಹ ನೀಡಿದ್ರು. ಹೊಸ ಚರ್ಚೆ ಆಗುವ ತನಕ ಅದನ್ನು ತೆಗೆಯುವಂತ ಯಾವುದೇ ವಿಚಾರ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಮಾತಾಡುದು ಸರಿಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಅವರು ಒಂದು ಭರವಸೆ ನೀಡಿದ್ರು. ಆದರೆ ಮೊನ್ನೆ ಅದರ ಪವಿತ್ರತೆಯನ್ನು ಮಾತ್ರ ತೆಗೆಯಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅದನ್ನು ಓದಿ ಹೇಳಿದ್ರು ಚರ್ಚಲ್ಲಿ. ಸಡನ್ಲಿ ಹಳೆ ಚರ್ಚಿನ ಹಂಚುಗಳನ್ನು ತೆಗೆಯಲಾಯಿತು. ರಾತ್ರಿ JCB ತಂದು ಒಂದು ಸೈಡಿನ ಗೋಡೆಯನ್ನು ಬೀಳಿಸಲಾಯಿತು. ಜನ ಇದ್ರು, ಮಾಬ್ ಇತ್ತು, ಯಾರಿಗೂ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನಿಸಲು ಅವಕಾಶ ಇರಲಿಲ್ಲ. ಇದು ನಮ್ಮ ದುರದೃಷ್ಟ. ಅಂತಹ ಒಂದು ಚರ್ಚನ್ನು ನಾವು ಇನ್ನು ಕನಸಿನಲ್ಲೂ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಸ್ಟೆಬಿಲಿಟಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗೆ ನಾವು NIT ಸುರತ್ಕಲ್ಲಿ ಸ್ಟೆಬಿಲಿಟಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅಂದಾಜು ಒಂದು 27-30 ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ವಿ. ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಿಲುಕು ಕಾಸಿನ ಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಇಂಥ ಕಟ್ಟಡಗಳು ಬೇಕಾದಷ್ಟು ಇದ್ದಾವೆ. ಇನ್ನು ಅವುಗಳನ್ನು ಉಳಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಯೋಚಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಕಲೆ, ಯಾವುದೇ ಕಲೆ, ಅದು ವಾಸ್ತುಕಲೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಚಿತ್ರಕಲೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಂಗೀತ ಕಲೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಅಮರವಾಗಿರುವಂತದ್ದು. ಅಂತದ್ರಲ್ಲಿ ವಾಸ್ತುಕಲೆಯನ್ನು ನಾವು ಉಳಿಸಿಕೊಂಡಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಾಡಿಗೆ ಒಂದು ಗೌರವ ಇರ್ತದೆ. ಅದನ್ನು ಮುರಿದು ಹೊಸದು ಕಟ್ಟೋದ್ರಲ್ಲಿ ಗೌರವ ಇಲ್ಲ. ಹೊಸದು ಕಟ್ಲಿ, ಯಾರು ಅಡೆತಡೆ ಮಾಡಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಇರೋದನ್ನು ಯಾಕೆ ಕೆಡವಬೇಕು? ಅದು ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ಸ್ಟೆಬಿಲಿಟಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಅದಿದ್ದೆಲ್ಲ ಇತ್ತು. ಹೇಳಿದ್ರು ಫೈರ್ ಅಂಡ್ ಸೇಫ್ಟಿ ಎಲ್ಲ ಅದಿದ್ದೆಲ್ಲ ಇಲ್ಲ. ಹಳೆ ಕಾಲದ ಕಟ್ಟಡಕ್ಕೆ ಫೈರ್ ಅಂಡ್ ಸೇಫ್ಟಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಇವರು ಹಾಕ್ಬಹುದಲ್ವ? ಫೈರ್ ಅಂಡ್ ಸೇಫ್ಟಿಗೋಸ್ಕರ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅನ್ನು ಮುರಿತಾರೆ ಯಾರಾದ್ರೂ? मस्त बेजार जातले आमकां आमची गरज मोडुल्लीत आमकां बेजार. आमकां आमच्या भावाडता दुश्मन घातलाय.